पूजा करायला बागेत आली होती बरं का, पानं घ्यायला. मस्तपैकी इथं सगळं मांडून ठेवलं होतं काढून आणि मस्तपैकी इथं पूजा झालेली आहे. पूजा झाल्यानंतर मी पटकन लगबगीने रांगोळी शॉर्टकट काढली, कारण मला जायचं होतं लग्नाचा चुडा जो भरणार आहे ना त्या कार्यक्रमाला बरं का. इथं जाते पूजन. रांगोळी बघा किती सुंदर सजवली होती या ताईंनी. एकच नंबर, मला खूप आवडलं. म्हणून म्हटलं चला आपल्या एक सेल्फी पण व्हावा ह्याच्यावर. आणि सुंदर असं बाळ पण खेळत होतं. बांगडीवाला येऊन बसलं होतं कासार. आणि श्वेता आणि संकेत मस्तपैकी अशी भारी नवरी बघा आमच्या बिल्डिंगच्या खालीच आहे. आई जेव्हा हळद कुंकू लावत होती की नाही तेव्हा खूप भरून आलं होतं बरं का आईला आणि मुलीला. मला पण त्यांचं ते बघून मला पण एकदम भरून आल्यासारखं झालं. मग काय चुडा भरण्याचा कार्यक्रम एका पाठोपाठ एकांचा झाला. मी सुद्धा मग पाठी राहते वय. मस्तपैकी इथं बांगड्या भरल्या हिरव्या. आणि मग घरी आल्यानंतर पूजा वगैरे केली. पूजा झाल्यानंतर मस्तपैकी डाळ भात हरभऱ्याची भाजी केली होती, गाजरचा हलवा केला होता. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारा म्हणजे लग्न हा सोहळा बरं का. हा लग्न हा सोहळा खूप आनंद पण देतो आणि दुःख पण देतो बरं का, कारण आईवडिलांना सोडून जावं लागतं की नाही.